भारताच्या नकाशावर सातपुड्याच्या पर्वतरांगा आपल्या महाराष्ट्राचं वैभव दर्शवत मोठ्या दिमाखात उभ्या आहेत आणि याच पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलाय तो आपला अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघ। महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या सीमेवर वसलेला आपला अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ विपुल नैसर्गिक साधनांनी समृद्ध आणि सुजलाम सुफलाम असणारा हा परिसर हजारो वर्षांपासून आपले आदिवासी बांधव इथे गुण्यागोविंदानं राहत आहेत। आज अक्कलकुवा तालुक्यानं आपली जुनी कात टाकत नव्या वैभवाकडे वाटचाल सुरू केली आहे। पूर्वी अक्कलकुवा तालुक्याचा समावेश हा अक्कलकुवा तळोदा मतदारसंघात होत होता, तर अक्राणी तालुक्याचा समावेश शहादा अक्राणी मतदारसंघात होत होता। मात्र सन 2009 साली राज्यात मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ नव्याने निर्माण झाला। या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे पूर्वीचे आमदार गेल्या 35 वर्षांपासून या अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचं नेतृत्व करतायत। मात्र या 35 वर्षांच्या कार्यकाळात देखील त्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास करता आला नाही। म्हणून या मतदारसंघातले मतदार म्हणतात की जो आमदार आपल्या गावाचा रस्ता या 35 वर्षात चांगला करू शकला नाही, तो आपल्या मतदारसंघाचा विकास काय करणार? मतदारसंघाची झालेली ही दुरावस्था आणि सतत होत असलेली हेटाळणी एक व्यक्ती अनेक वर्षांपासून पाहत होती। आपल्या आदिवासी बांधवांची होणारी हेळसांड कुठेतरी थांबावी यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला। अक्कलकुवा तालुक्यातल्या कोयली विहीरसारख्या गावापासून त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, त्यानंतर पंचायत समितीचे सभापती अशी एक मजल पार करत आज ते विधान परिषदेचे आमदार आहेत। असं बुलंद आणि कणखर नेतृत्व म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री आमशादादा पाडवी। आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या या धडाकेबाज नेतृत्वाला आज सर्व जनता सातपुड्याचा ढाण्या वाघ असं कौतुकानं म्हणते। माझा मुद्दा एकच आहे, ते संबंधित अधिकारी वारंवार मी आरोग्यासाठी विषय मांडतो आहेत, असे अधिकारीला जागावर सस्पेंड करायला पाहिजे। घडी घडी मी आरोग्याचा विषय मांडू का? प्रत्येक माझ्या भागाचा विषय हेच मांडत बसू का मी? त्या अधिकारीला सस्पेंड करा, चौकशी करा। आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी तसंच रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सुविधा अशा अनेक बाबींसाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कोणतीही तमा न बाळगता त्यांनी अनेक आंदोलनं केली आणि आपल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला। पण त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता। आपल्या आदिवासी बांधवांचा आणि आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी आपल्या विचारांशी मिळत्या जुळत्या अशा आदिवासी महासंघाशी स्वतःला जोडून घेतलं आणि तालुका अध्यक्षपदाची धुरा हाती घेऊन आदिवासी बांधवांचा कोणताही प्रश्न असो तो प्रश्न त्यांनी तडीला नेला। आदिवासी बांधव दादांकडे प्रश्न घेऊन आले आणि त्यावर मार्ग निघाला नाही असं कधीच झालं नाही। आदिवासी महासंघाच्या माध्यमातून दादांनी आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आपल्या परिसरात एक मोठी चळवळ उभी केली आणि त्या चळवळीच्या माध्यमातून कोणताही प्रश्न सरकार दरबारी मांडत असताना त्यांना अनेक कायदेविषयक कारवाईला सामोरं जावं लागलं। अनेक राजकीय गुन्हे आपल्या आदिवासी बांधवांकरता त्यांनी आपल्या अंगावर घेतले, पण आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी ते आजही अहोरात्र झटत आहेत। त्यांच्या कार्यतत्परतेची दखल वरिष्ठ स्तरावर घेतली गेली आणि 2014 मध्ये त्यांना शिवसेनेतर्फे विधानसभेची उमेदवारी देण्यात आली। मात्र अचानक जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे त्यांना त्यावेळेस पराभवाचा सामना करावा लागला। पण कोणत्याही परिस्थितीत कुठेही न डगमगता शिवसेनासारख्या मोठ्या पक्षानं खांद्यावर सोपवलेली जबाबदारी अखंडपणे पार पाडत त्यांनी आदिवासी पाड्यांवर तसंच अक्कलकुवा शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेची पाळंमुळं घट्टपणे रोवली। यानंतर पुन्हा 2019 मध्ये शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर आदिवासी बांधवांच्या विकासासाठी मतदारसंघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली। मतदार बंधू आणि भगिनींनी प्रचंड विश्वास दाखवत त्यांना 80,000 मतदान देऊन विजयाच्या उंबरठ्यावर नेलं।
मात्र दादांना अवघ्या 1200 मतांच्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला. असं असलं तरी उमेद न सोडता आदिवासी बांधवांच्या प्रश्नासाठी, हक्कासाठी ते सरकार दरबारी सतत प्रश्न मांडत राहिले आणि अनेक विकास कामांची मंजुरी देखील त्यांनी मिळवून आणली. शिवसेना आणि आदिवासी महासंघ यामार्फत झालेल्या उत्तुंग कामगिरीमुळे दादांची नाळ सर्वसामान्य आदिवासी बांधवांशी घट्ट जोडली गेली. त्यामुळे समाजासाठी कोणतीही तडजोड न करता सातत्यानं त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं. एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून शासन दरबारी आमशादादा पाडवी यांच्या नावाचा दबदबा सुरू झाला आणि त्यांना विधान परिषदेत शिवसेना पक्षातर्फे आमदारांचा आमदार अशी पदवी बहाल करत सेवेची संधी देण्यात आली. आज विधान परिषदेची आमदारकी तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्तीय बँक संचालक तसंच जनजाती सल्लागार परिषद सदस्य, अनुसूचित जमाती कल्याण समिती सदस्य आणि रोजगार हमी योजना सदस्य अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आमशादादा पाडवी यांच्या खांद्यावर आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांना कायम त्यांच्याकडून मदत मिळत असते. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात रस्ते, आरोग्य आदी प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावतायत. अतिदुर्गम भागात रस्त्याच्या अभावी वापरण्यात येणारी बांबू ॲम्ब्युलन्स सेवा ही संपूर्ण महाराष्ट्रात सातपुड्याची आणि विशेषतः आदिवासी बांधवांची कुचेष्टा करणारी ठरतीये. या बांबू ॲम्ब्युलन्सवर मार्ग काढण्यासाठी दादांनी आपल्यामार्फत वैयक्तिक खर्चातून एक स्वतंत्र ॲम्ब्युलन्स आणि आपल्या स्थानिक विकास निधीतून 5 ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून गावपाड्यावरील कोणत्याही आजारी व्यक्तीला ही ॲम्ब्युलन्स त्याला दवाखान्यात न्यायला सहकार्य करते आणि अजून 8 ॲम्ब्युलन्स या प्रस्तावित आहेत. अक्कलकुवा आणि सोरापाडा या ग्रामपंचायतीत घराघरातून कचरा संकलनासाठी दादांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून अक्कलकुवा ग्रामपंचायतीसाठी 2 तर सोरापाडा ग्रामपंचायतीमध्ये 1 घंटागाडी उपलब्ध करून दिली आहे. तसंच आपल्या विकास निधीतून धार्मिक स्थळांचा विकास सुद्धा केला आहे. आज गावपाड्यांवर असलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे कायम अडचणीत होतं. जिल्ह्यात आज जवळपास 56 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना दादांनी मंजुरी मिळवून आणली आहे. दादांच्या प्रयत्नातून तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मंजूर करून आणलाय. त्यात अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय, मोलगी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय तसंच खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करून आणलं. आज दादांच्या प्रयत्नातून 244 कुटुंबांना, आंबाबारी इथल्या ग्रामस्थांना आदिवासी विकास विभागाच्या विशेष कृती आराखडा माध्यमातून घरकुलं मंजूर करून दिली आहेत. दादांनी वेळोवेळी आंदोलनं उभारत आणि त्यात सहभाग घेऊन पाठपुरावा केल्यानं अंगणवाडी सेविकांच्या, ग्रामरोजगार सेवकांच्या, कोतवालांच्या तसंच पोषण आहार मदतनीस महिलांच्या मानधनात हजारो रुपयांची वाढ मंजूर करून घेण्यात आमदार आमशादादा पाडवी यांचा मोलाचा वाटा आहे. तसंच ग्रामपंचायत ऑपरेटर, पोलीस पाटील, आशा वर्कर यांच्यासाठी देखील दादांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळं शासनानं त्यांच्याही मानधनात वाढ करून दिली आहे. जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना सुरुवातीला 1000 रुपये मिळत होते, पण दादांच्या पाठपुराव्यामुळं आता त्यांना 2500 रुपये मानधन मिळतंय. पेसा भरतीसाठी अनेक वेळा आंदोलन करत 17 प्रवर्ग अंतर्गत पेसा भरती दादांनी घडवून आणली. रोजंदारीवर काम करणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांना दादांच्या अथक प्रयत्नांमुळं आणि आंदोलनांमुळं आदेश मिळवून दिले आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जवळपास 1800 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांना दादांनी अभिनंदन पत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. अक्कलकुवा तालुक्याच्या विकासासाठी दादांनी 69 कोटी रुपयांचा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून आणलाय. यापूर्वी देखील 80 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून आणला होता. यात अनेक विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील झालं आहे. त्याचबरोबर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 5 कोटींचा निधी,
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 17 कोटी रुपयांचा निधी, तसंच तीर्थक्षेत्र विकास कामाच्या निमित्तानं 2,50,00,000 रुपयांचा निधी, तसंच नगर विकास विभागामार्फत 20 कोटी रुपयांचा निधी दादांनी मंजूर करून आणलाय. त्याचसोबत मोलगी येथे अप्पर तहसील कार्यालयाला देखील दादांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. आपल्या मतदारसंघातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसंच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत देहली धरणासाठी सुमारे 422,84,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि लवकरच या कामाचं लोकार्पण होणार आहे. दादांना सत्तेत सहभागी होऊन अवघे 6 महिने झालेत. अतिशय अल्प काळ दादांना विकास कामांसाठी मिळाला, पण पहिल्यापासून विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळं अवघ्या काही काळातच दादांनी करोडो रुपयांचा निधी गावाच्या विकासासाठी मंजूर करून आणला. मागच्या 35 वर्षांपासून जो आमदार तालुक्यात काम करू शकला नाही, तेच काम दादांनी अवघ्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात करून दाखवलं आणि आदिवासी बांधवांची मनं जिंकून घेतली. राजकीय क्षेत्रात काम करत असताना दादांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र जपला. हे सर्व करत असतानाच दादांचे सर्व कुटुंबीय देखील आज राजकीय क्षेत्रात उत्कृष्टरित्या आपल्या आदिवासी जनसामान्यांसोबत कार्य करतायत. दादांच्या सुविद्य पत्नी कोयली विहीर ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत, तर दादांचे चिरंजीव श्री शंकर पाडवी हे नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात चौफेर विकास करत रस्ते, पूल, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, संरक्षक भिंत, पाणी पुरवठा योजना, अपंगांना झेरॉक्स मशीन, आटा चक्की, शेतकऱ्यांना प्रत्येकी 11 पाईप आणि प्रमाणपत्र वितरित करत अशी भूतो न भविष्यती विकासाची कामं करून जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या आहेत. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिन. आमशादादा पाडवी यांनीच सर्वप्रथम मोठ्या उत्साहात एखाद्या उत्सवाप्रमाणे तालुक्यात साजरा करायला सुरुवात केली. तो उत्सव अखंड आणि अविरतपणे आस्थागायत सुरू आहे. हा उत्सव साजरा करण्यामागची एकच भावना आहे की समाजाला एकत्रित करून एका व्यासपीठावर आणून समाज प्रबोधन करण्यात यावं, समाजात जनजागृती निर्माण व्हावी, समाजात असलेल्या तरुणांना व्यसनामुळे होणाऱ्या नुकसानांवर समुपदेशन करणं, त्यांना योग्य मार्ग दाखवणं असे अनेक उपक्रम या दिनानिमित्त व्हावेत यासाठी दादा कायम प्रयत्नशील असतात. मागील वर्षापासून दादा आदिवासी युवा संमेलनाचं देखील आयोजन करतायत आणि पहिल्याच प्रयत्नात हे संमेलन प्रचंड प्रमाणात यशस्वी करून दाखवलं. शासनामार्फत राबवला जाणारा मुख्य उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पण दादांना माहिती होतं की पाड्यावर राहणाऱ्या आपल्या बहिणी या अशिक्षित आहेत, त्यांना फॉर्म भरण्यासाठी अनंत अडचणी येतील. त्यासाठी त्यांनी तात्काळ आपल्या ऑफिसच्या बाजूला एक मदत केंद्र स्थापन करून आदिवासी मायमाऊलींचे फॉर्म भरण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली. आणि आज अभिमानाची बाब म्हणजे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातील जवळपास 1,05,000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आमशादादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आलं आहे. आत्तापर्यंत 40,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दादांनी आपल्या हस्ते मंजुरीचे आदेशपत्र वितरित केलेत. आदिवासी भागात मजुरी करणाऱ्या आपल्या बांधवांसाठी भांडे वाटपाची सरकारी योजना त्यांनी यशस्वीरित्या राबवली आणि अनेक बांधवांचा संसार उभा करायला मदत केली. ज्यावेळेस संसदेमध्ये आदिवासी आरक्षणाचा मुद्दा उचलला गेला, त्यावेळेस दादांनी सर्वांना निक्षून सांगितलं की जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आदिवासींच्या आरक्षणाला कुणीही हात लावू शकत नाही. जेव्हा एक आदिवासींचे नाव घेत होते तेव्हा आदिवासीला विरोध करत होते आणि आता प्रत्येक जाती सांगता आम्ही बी आदिवासी आहे, आम्ही बी आदिवासी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना दादांमध्ये असलेल्या ढाण्या वाघाची प्रचिती पुन्हा एकदा आली. आज अभिमानाची गोष्ट म्हणजे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत
समाजासाठी सभागृहात आवाज उठवणाऱ्या सदस्यांना विविध पुरस्कार दिले जातात. सन 2023-24 या वर्षात आदिवासींचा सर्वांगीण विकास आणि समस्यांवर बोलणाऱ्या आमशादादांना भारताच्या महामहिम राष्ट्रपती माननीय डॉक्टर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण हा पुरस्कार देऊन दादांना गौरवण्यात आलं. अशा प्रकारे आदिवासींच्या अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी तसंच सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी, समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, समाजाला प्रत्येक क्षेत्रात न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी, समाजाला दर्जेदार शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा, पाणी, वीज, दळणवळणाची साधनं असे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी श्री आमशादादा पाडवी आणि त्यांचा परिवार कटिबद्ध आहे. समाजाला विकासाच्या उत्तुंग शिखरावर नेण्यासाठीचे अथक प्रयत्न या सच्च्या सेवकाच्या कृतीतून पाहायला मिळतात. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम नक्कीच सातपुड्यातल्या जनतेला जाणवतील आणि आदिवासींच्या जीवनात होणारा आमूलाग्र बदल सहजपणे दिसल्याशिवाय राहणार नाही. उमेदवारी करत असलेल्या बहुतांश उमेदवारांना यापूर्वी विविध पदावर तुमच्यामुळे संधी मिळालीये. पण या भागाच्या आणि भागातील सर्व घटकांच्या विकासासाठी आमशादादां इतकं प्रभावी कार्य कुणीही करू शकलेलं नाही. तरीसुद्धा हे उमेदवार आज पुन्हा सेवेची संधी मागतायत. वास्तविक त्यांना संधी असताना त्यांनी काही केलं नाही. आज पुन्हा त्यांनी संधी मागणं हे हास्यास्पद आहे. या उलट जेव्हा जेव्हा आमशादादांना आपल्या माध्यमातून जी जबाबदारी मिळाली त्या संधीचं सोनं दादांनी आपल्या कार्यक्षेत्रासाठी आणि कार्यक्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगारांसहित सर्वसामान्य आदिवासी जनतेसाठी करून दाखवलं. आणि आज आमशादादा ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे प्रमुख सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं सर्वसामान्य जनतेवर असलेलं प्रेम आपण त्यांच्या कृतीतून पाहिलं आहे. आणि त्यांच्याकडून ज्यानं जे काम मागितलं ते द्यायची तयारी आणि सकारात्मक मानसिकता एकनाथराव शिंदे साहेबांची आहे. आणि त्यांचे प्रतिनिधी आमदार आमशादादा पाडवी जे 24 तास 365 दिवस सर्वसामान्यांच्या सेवेत उपलब्ध आहेत त्यांनाच संधी मिळाली पाहिजे. आपकी जय, जय आदिवासी, जय जोहार. आज महाराष्ट्र विधानसभा में माँ उम्मीदवार महायुति के डिक्लेअर हुए है. दड़गाव अक्कलकुवा तालुका में माई उम्मीदवारी के या 35 वर्षा में आजपर्यंत काहीच केलं ना. आणि म्हणून महाराष्ट्र मुख्यमंत्री माने उम्मीदवारी दे दी. आणि माँ तमाम या समाजों ले आह्वान है कि या समाजों कहता आई नड़ू हूँ, समाजों कहता मोरा सुद्धा आई केला जाए कमी कहतो ना. म्हणून या अवधी वर्षा में जे जे माँ की वेता माले विकास कामे ते मायू कही. आणि जो आडवी जोर विषय कही 35 वर्षाम तर 35 वर्षाम काहीच कही ना. जे त्या निधी आवती हुई ते निधी भी हाथे के मुंबई में खर्चो के है का त्या गाँव में खर्चो के ते केडाज मालूम पड़ो ना. म्हणून या दड़गाव अक्कलकुवा में ते पायू प्रश्न भी, वीजी प्रश्न भी, लेटू प्रश्न भी, रस्ता प्रश्न भी किंवा गरोदर माता प्रश्न भी तुमने हमने बठान मालूम है. चौकडोली की नामी लोग आदिवासी महिला ने ली जाते हैं वो दुर्दैव आपू है. म्हणून माँ तमाम आदिवासी जो समाज है और जो इतर समाज भी या नंदुरबार जिला में दड़गाव अक्कलकुवा तालुका में जो रहे त्याल माँ आज जोड़ीन विनंती है का आवनारी जे 20 तारीखी निवडणूक आहे आणि त्या 20 तारखे निवडणूक में तुम्हा कहता नडणारो, तुम्हा कहता मोवणारो एंडो जर काय तुमने लागतो भी, तुम्हा आत्मविश्वास लागतो भी कामा कहता आमशोदादो नडे है तर याल तुम जा काम जाके मोते दे जा. यामुळे माझ्या सर्व आदिवासी माय माऊलींनी, बांधवांनी आपल्या समाजाच्या आणि आपल्या तालुक्याच्या प्रगतीसाठी शेती, शिक्षण, आरोग्य, सिंचन, दळणवळण, रोजगार, स्वच्छता, सुरक्षा, वैयक्तिक लाभाच्या प्रत्येक योजना या सर्व बाबींवर भर देणाऱ्या लोकप्रिय प्रतिनिधीला निवडून देण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी शिवसेना महायुतीच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांचे लाडके आमदार आमशादादा पाडवी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय. जय आदिवासी, जय जोहार, जय संविधान.